नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे पुणे ग्रामीणचा परवा झालेला पेपर, सविस्तर विश्लेषण, व्यवस्थित लक्ष देऊन बघा। चला, प्रश्न नंबर पहिला, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला टिंब अंदाजपत्रक म्हणतात। आता काय म्हणले, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल, इन्कम हा खर्चापेक्षा जर जास्त असेल तर शिल्लकच राहणार आहे, म्हणजे शिल्लकीचं अंदाजपत्रक त्याला म्हणलं जाणार आहे। फॅराडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? सममूल्य भाराशी तो संबंधित आहे। ध्वनी तरंगाचे प्रसारण टिंब मधून होत नाही, म्हणजे ध्वनीला निर्वात पोकळीमधनं जाता येतं का? तर जाता येत नाही, कारण ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते। स्थायू, द्रव आणि वायू, वेगाचं प्रमाण स्थायूमध्ये जास्त, त्याच्यापेक्षा थोडं कमी द्रव आणि त्याच्यापेक्षा कमी वायू। वायूमध्ये विचारला तर 340 मीटर पर सेकंद हा ध्वनीचा वेग आहे, आणि आर्द्रतायुक्त हवा असेल तर 344 मीटर पर सेकंद वेग आहे। त्याच्यानंतर टिंब हा दिवस ग्राहक दिवस म्हणून पाळला जातो। 15 मार्च ग्राहक हक्क दिवस म्हणून गणला जातो। मार्चमध्ये 8 मार्च एक दिवस आहे, महिला दिवस म्हणून गणला जातो। 20 मार्च आहे चिमणी दिवस, 21 मार्च आहे वन दिवस, 22 मार्च आहे जल दिवस, 23 मार्च हवामान दिवस, 24 मार्च क्षयरोग निर्मूलन दिवस आणि 27 मार्च आहे रंगभूमी दिवस। तर हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा। खालीलपैकी कोणता रक्तगट सर्व योग्य दाता? सर्व योग्य दाता आहे ओ। रक्तगटांचा शोध लावलाय कार्ल लँडस्टेनरनं। ओ हा सगळ्यांना देऊ शकतो, ए बी हा ग्राहक आहे, म्हणजे सगळ्यांचा सर्व योग्य दाता जसा ओ तसा ग्राही ए बी। जगात सगळ्यात जास्त माणसं आहेत ओ ची आणि सगळ्यात कमी माणसं आहेत ए बी निगेटिव्हची, हे व्यवस्थित लक्षात ठेवा। चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याशी संबंधित आहे चॅट जीपीटी। कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कुणाचं आहे? आता कृष्णाकाठ म्हणा, ऋणानुबंध म्हणा आणि सह्याद्रीचं वारं म्हणा, ही पुस्तक आहेत यशवंतराव चव्हाणांची। यशवंतराव चव्हाण म्हणलं की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, आणि त्यांची समाधी कुठं? तर प्रीती संगम कराडला, कृष्णा कोयनेचा संगम। चला नेक्स्ट क्वेश्चन, पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक ही वॅक्सिन टिंब यशस्वी झाली ती कशाशी संबंधित होती? तर डायरिया या रोगाशी ती संबंधित होती। समुद्राची खोली कशात मोजली जाते? तर समुद्राची खोली मोजली जाते फॅथम मध्ये। त्याच्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणारी शाई, सिल्वर नायट्रेटचं प्रमाण त्याच्यात असतंय, सिल्वर नायट्रेटच आहे। नाशिक येथील शिलालेख टिंब या सातवाहन राजाचा उल्लेख। समुद्र तोय पीत वाहन, म्हणजे ज्याचा घोडा 7 समुद्राचं पाणी पिलेला आहे, अशी उपाधी मिळवलेली गौतमी हे आईचं नाव अगोदर लावलं आणि गौतमी पुत्र सतकर्णी ज्याला म्हणलं गेलं। उत्तर आहे गौतमी पुत्र सतकर्णी। गौतम बुद्धांचा जन्म कुठं झाला? तर सिद्धार्थ म्हणून लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला। मुघल बादशाह हुमायूनचा पराभव कुणी केला? तर शेरशाह सुरी। 1540 ते 1555 दरम्यान शेरशाह सुरीचं सुर घराणं होतं, त्याचं घराणं गेलं सिकंदर सुरीच्या काळामध्ये। सिकंदर सुरी आणि अगोदर होता तो शेरशाह सुरी, मग या शेरशाह सुरीनं पराभव केलेला हुमायूनचा, आणि पेपरला प्रश्न पडला बघा। आता हे पानिपतच्या लढाईपासून चालू झालं। 1526 पानिपतची पहिली लढाई झालेली, बाबरानं जिंकलेली, बाबर आलेला, त्याच्यानंतर हा हुमायून होता। हुमायून गेला आणि अकबरानं ते शूर घराण्याकडनं म्हणजे सिकंदर सुरीकडनं गेलेलं राज्य परत माघारी घेतलं, म्हणजे पहिला बाबर, त्याच्यानंतर दुसरा आहे हुमायून, पुन्हा होता अकबर, पुन्हा होता जहांगीर, पुन्हा होता शाहजहान, आणि मग त्याच्यानंतर होता औरंगजेब, जो महाराष्ट्रामध्ये जास्त महत्त्वाचा राहिला। त्याच्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानुसार झाला? पहिल्यांदा ब्रिटनच्या पार्लमेंटनं ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ठराविक कायदे आणलेले। त्यामध्ये पहिला कायदा होता 1772चा रेग्युलेटिंग ऍक्ट, त्याच्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, त्याच्यानंतर 1793चा चार्टर ऍक्ट, मग 1813चा चार्टर, 1833चा चार्टर आणि 1853चा चार्टर, असे चार्टर ऍक्ट आलेले। आणि मग पेपरला काय प्रश्न आहे बघा, बंगालचा गव्हर्नर जनरल पहिलं तर 1773 मध्ये, 1772 म्हणलं तर 1773ला होता रेग्युलेटिंग ऍक्ट। 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्स भारतात होता, तर 73च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार बंगालचा गव्हर्नर झालेला गव्हर्नर जनरल, बंगालचाच गव्हर्नर जनरल झाला। आणि जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे तो 1833च्या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल झालेला। तर तो प्रश्न इथं विचारलाय बघा, बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानुसार बनला? तर तो बनलाय 1833च्या चार्टर ऍक्टनुसार।
समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देश पत्रिकेद्वारे समाविष्ट करण्यात आले ते कुठल्या घटनादुरुस्तीनुसार? 42वी घटनादुरुस्ती 1976, स्वर्णसिंग समितीची शिफारस. लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षावरून 6 वर्ष नेण्यात आला होता. तर ती 42वी घटनादुरुस्ती. आधीच्या जिल्ह्याला प्रश्न होता मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे मिनी राज्यघटना कुठल्या घटनादुरुस्तीला म्हणलं जातं? तर 42व्या घटनादुरुस्तीला. ह्याच्यावर ठाकूरदास भार्गवचं एक स्टेटमेंट आहे की संगमरवरी शिल्पाचं रूपांतर लाल विटांमध्ये करणारी घटनादुरुस्ती सांगा. तर ती होती 42वी. मग ह्याच्यावर पेपरला खूप जास्त वेळा प्रश्न आलाय. तर 42वी झाली 1976ला आणि ही 44वी झाली 1978ला. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्षाचा आणि सदस्याचा कालावधी इतका असतो. तर UPSC म्हणलं की अध्यक्षाचा कालावधी आहे 6 वर्ष आणि सदस्याचा सुद्धा 6 वर्ष. तर UPSCच्या अध्यक्षाची निवड कोण करते? राष्ट्रपती करतो. UPSCचा पहिला अध्यक्ष होता रॉस बार्कर, पहिली महिला होती रोज मिलियन बेथ्यू आणि पहिले भारतीय जर विचारले तर ते होते कृपलानी आणि आज कोण आहे तर आहे प्रीती सुदान. UPSC म्हणजे 1926 मध्ये एस्टॅब्लिशमेंट आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. ह्याचे अध्यक्ष व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, अखिल भारतीय सेवांचा पिता कोणाला मानलं जातं? आता इथं बघा ऑप्शन मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस पण दिलाय आणि सॉरी सरदार वल्लभभाई पटेल पण दिलाय. आता इथं लय जास्त फोकस पाहिजे कारण एक एक मार्क तुमची वाट पण लावतोय, तुम्हाला आत पण घेऊन जातोय. आता इथं भारतीय शब्द म्हणल्या असल्या कारणानं उत्तर योग्य आहे सरदार वल्लभभाई पटेल. जर सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक सांगा तर लॉर्ड कॉर्नवॉलिस बरोबर आहे, पण इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचा सांगा तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि म्हणूनच जे हैदराबादला NP आहे नॅशनल पोलीस अकॅडमी, त्या नॅशनल पोलीस अकॅडमीला सरदार वल्लभभाई पटेलांचंच नाव आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम सांगा. शरद, हेमंत आणि शिशिर असा तो क्रम आहे. देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली? आता वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना आली कधी तर 1952, 1957, 1962 आणि 1967. अशा सलग 4 वर्षातल्या ज्या पहिल्या निवडणुका झाल्या त्या वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेनुसारच झाल्या. पण आत्ता जी करायची होती त्याच्यासाठी समिती होती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे त्याचे अध्यक्ष होते, पण ते काय झालं नाही. वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे? तर देशातील पहिलं सायबर सुरक्षा केंद्र होतं चंदीगडला. निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमन बुक पत्राचे विशेष बुक म्हणून लॉन्च केलेलं होतं? तर ह्याचं उत्तर आहे चाचा चौधरी आणि साबू म्हणजेच पर्याय नंबर डी, A आणि B. जानेवारी 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसची परिषद पार पडली? तर ही काँग्रेसची परिषद होती नागपूरला. नागपूरमध्ये ही पार पडली आणि ह्याच्यावर पेपरला दरवर्षी प्रश्न येतोच. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झाला? तर तो झालेला आहे कुंभोजला. आणि हे कुंभोज कुठं आहे तर कोल्हापूरमध्ये आहे. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलंय? आता मुळात लोणार सरोवर झालंय उल्कापातामुळे निर्माण, पण त्याच्या पायात खडक तर आहेच. आणि तो कोणता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो खडक आहे बेसॉल्ट, तो बेसॉल्टच आहे. म्हणजे ह्याचं उत्तर आहे बेसॉल्ट. आणि कसारा घाट म्हणजेच कुठला घाट तर थळघाट होय. कसारा घाट थळघाट माळशेज आळेफाटा कल्याणला नेतंय, फोंडा घाट कोल्हापूर रत्नागिरीला नेतंय, बोरघाट पुणे मुंबईला नेतंय आणि मग हा थळघाट आणि त्यालाच काय म्हणलं गेलंय कसारा, नाशिक मुंबईच्या दरम्यान. मग हे होते GKचे 25 प्रश्न. आता आपण जाऊया पुढं. मराठी ग्रामर आहे बहुतेक आणि हा पण एकदम सोपा पॉइंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पुढील वाक्यातील कोणता शब्द अविकारी आहे ते सांगा. आता अविकारीच्या जाती किती आहेत तर 4, ते तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्यय. तर आता ऑप्शन नुसारच जाऊया. भीमाबाई कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्या पुढे टुमणे लावत होती. आता इथं प्रश्नानं क्लिअरच दिलंय बघा. माझ्या पुढे शब्दयोगी अव्यय, पुढे मागे इकडे तिकडे दूर लांब जवळ, मग इथं जोडून आलाय त्याच्यामुळे हा अव्यय कुठला तर शब्दयोगी, त्याच्यामुळे उत्तर आहे माझ्या पुढे. खालीलपैकी पूर्वरूप संधीचं उदाहरण. पूर्व म्हणजे पहिलं पद जाग्यावर राहणं. पूर्वचा अर्थ आहे पहिलं आणि पहिलं पद असेल जाग्यावर जसंच्या तसं. जसं इथं लाडू दिलंय आणि इथं पण लाडूच आहे तर पहिलं पद जाग्यावर होतं त्याच्यामुळे उत्तर आहे B.
नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दर्शवले जातात म्हणजे त्याच्यावर विकार झालेला असतो त्याला विभक्ती म्हटलं जातं. विभक्ती शब्द आला की विकार हा शब्द येतोच. विभक्त्या एकूण किती आहेत तर 8 आणि कारकर्ता आहेत 6. हे पण सोपंच आहे. खालीलपैकी गटात न बसणारा संख्या विशेषण. आता सर्व, थोडी, काही, दसपट. आता संख्या विशेषणाअंतर्गत सब पॉइंट येतात 5. गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित. तर हे जे आहेत ना सर्व, थोडी, काही हे आहेत अनिश्चित. आणि मग दसपट हा संख्यामधला आवृत्ती आहे. दसपट, दुप्पट, तिप्पट, चौपट, दशतोंडी, द्विगुणित, नवरात्र, द्विशतक जे रिपिटेशन आहे ते आवृत्तीमध्ये येतं. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. आता बहुतेक पुस्तकांमध्ये हा काळाचा प्रकारच नाही पण तरी सुद्धा इथं ऑप्शनवरनं जाईल बघा. समज. समज म्हणजे हे आज नाही हे उद्याच आहे. आणि मग सन्निहित भूतकाळ काल झालेलं दाखवेल, वर्तमान काळ चालूचं दाखवेल आणि सन्निहित भविष्य का सन्निहित निसंशय भविष्य. तर याचं उत्तर आहे निसंशय भविष्य म्हणजे 100% भविष्यात होणारच आहे ते. पुढील पैकी प्रत्यय साधित क्रिया विशेषण अव्यय नसलेला. आता नसलेला हे तर मनपूर्वक आहे, हे तर अनुसार आहे, हे तर परस्पर आहे, हे आहेत मग नसलेला ह्याच्यात एकही नाही म्हणून उत्तर आहे ह्याचं 4. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. पुरोगामी शब्दाचा समानार्थी आधुनिक. पुरोगामीला काय म्हणलं जाणार आहे आधुनिक म्हणलं जाणार आहे. चला नेक्स्ट. उंबराचे फुल म्हणजे काय म्हणजे क्वचित घडणारी गोष्ट. उंबराचे फुल, तू मला उंबराचे फुल आणायला सांगितलं म्हणजे दुर्मिळ गोष्ट असते जी क्वचित घडणार आहे. पोपटपंची म्हणजे काय अर्थज्ञानाशिवाय बोलणे त्याला पोपटपंची म्हणलं जातं. पांजरपोळ म्हणजे जनावरांना फुकट राहण्याची जागा त्याला पांजरपोळ म्हणलं जातं. नमनाला घडभर तेल ह्याचा अर्थ काय तर एखाद्या कामाच्या आरंभालाच जादा खर्च होणे त्याला म्हणतात नमनाला घडाभर तेल. पुढं खालीलपैकी कठोर व्यंजन सांगा. वर्ण व्यवस्थेवर प्रश्न हा येतोच. कठोर, मृदू, अनुनासिक हे 3 पॉइंट आहेत स्पर्शमध्ये म्हणजे वर्ण व्यवस्थेमध्ये रस्व, स्वर, स्वरादी व्यंजन आणि मग त्या व्यंजनामध्ये एक पॉइंट आहे स्पर्श. त्या स्पर्शमध्ये कठोर, मृदू, अनुनासिक. मग काय येतं त्याच्यात तर क ख पहिल्यांदा क ख. आता इथं ख बघा इथं दिलाय म्हणजे कठोर मध्ये येणार आहे त आणि ख. का तर कठोर मध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक असे 3 पॉइंट आहेत. कठोर मध्ये क ख इकडं ग घ त्याच्यानंतर च छ इकडं ज आणि झ पुन्हा ट ठ इकडं ड आणि ढ पुन्हा त थ इकडं द आणि ध आणि मग प फ इकडं ब ब आणि भ प फ ब भ आणि मग इकडे येतं ड त्र न न म. मग आता आपल्याला कठोर विचारलाय तर हो का हे त आहे आणि हे ख आहे हे सगळे कठोरवाले हे चार्टात अलीकडचे. मग इथं त आणि ख हे उत्तरात आहे. हा चार्ट पाठच असायला हवा इथं प्रश्न परीक्षेला आलाय. नेक्स्ट क्वेश्चन. पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह सांगा. आता हा पण भारी दिलाय दिगंबर. आता इथं दिगंबर जरी शब्द दिला असेल फोड कशी होते दिक अधिक अंबर. दिक अधिक अंबर म्हणजे व्यंजन संधीचं उदाहरण. आता हिथं दिलाय ह्यानी दिक आणि हिथं दिलाय दिक. उत्तर काय बरोबर तर ज्याच्यातला स्वर हा लोप पावलेला आहे म्हणजे दिक. सचिन क्रिकेट खेळत आहे रीती करा. आता रीती पण भूतकाळ करा. भूतकाळामध्ये असे हे क्रियापद वापरलं जातं असे. मग सचिन क्रिकेट खेळत असे. त्याच्यानंतर खालीलपैकी क्रियापदाचा विध्यर्थ असणारा वा वि वे क्रियापदामध्ये येतं. मग इथं मुलांनी खरे बोलावे. आरशातील चांदण्यात जणू फुलांची पाखरण. जणू जणू काय गमे वाटे भाषे लागे की हे सगळं कुठं येतं तर हे येतं उत्प्रेक्षामध्ये. जणू जणू काय गमे वाटे भासे लागे की. उपमामध्ये येतं सम समान सारखा परिप्रमाणे परिसगत. यमक मध्ये यमक जोडणारे शब्द ठराविक ठिकाणी. दृष्टांत मध्ये दाखला लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा असं. घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकरचं पुस्तक आहे नाटक आहे थोडक्यात. खालीलपैकी शब्दातील धातू साधित विशेषण पड पडका. पडका किल्ला पडकाचा मूळ शब्द पड. त्याच्यानंतर पुढे म्हणले बघा प्रयोग ओळखा. गुरुजींनी मुलांना शिकवले. कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे आणि क्रियापद बदलणार नाही. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी क्रियापद की जे बदलत नाही अशा प्रयोगाला म्हणलं जातं भावे प्रयोग म्हणजे उत्तर होतं भावे प्रयोग. पुढील पैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही
केवल म्हणजे साधा सेंटेन्स, एकच वाक्य, एकच उद्देश, एकच विधेय. मग इथं हे आहे तो अभ्यास करतो, तो खूप वेळ अभ्यास करतो, आणि इथं दिलंय तुझा अभ्यास झाला की मी येईन, म्हणजे उत्तर आहे ह्याचं सी. मग ते वाक्य केवळ वाक्य नाही, कारण ही दोन वाक्य जोडली गेलीत. कारण झाला इथं एक क्रियापद आहे, येतो इथं एक क्रियापद आहे. पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा. आता समासाचे मुख्य प्रकार आहेत 4: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही आणि द्वंद्व. क्षणोक्षणी रिपीट झालेले शब्द अव्ययभावामधल्या द्विरुक्त मध्ये येतात. मग इथं आहे अव्ययभाव, उत्तर आलं योग्य. रोग्याची शुश्रूषा करणारी हिला म्हणलं जातं परिचारिका. दुआब, दोन नद्यांमधील जागा. चला नेक्स्ट. पुढील पैकी कोणता शब्द तद्भव नाही? संस्कृत मधनं मराठीत येताना ज्याच्यात बदल झालाय. तद्भव, तत्सम, परभाषीय, देशी, अभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक, त्याच्यानंतर प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित असे शब्दांमध्ये प्रकार येतात. तर इथं आहे तद्भव नाही, तर कन्या हा शब्द तद्भव नाही. पुढं बोलता बोलता विचार मालिका तुटली आणि स्पष्टीकरण द्यावयाचं झाल्यास अपसारण चिन्ह वापरलं जातं. तर हे होते मराठी ग्रामरचे 25 प्रश्न. हे पण एकदम सोपे होते. आता आपण पुढे जाऊया गणिताकडे. बघा काय म्हणले, पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा. प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक मूळ संख्या असते. हो असते. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या. हो, त्याचं गणिती पद्धतीनं उत्तर निघतं म्हणून ती वास्तवच आहे. कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या येते. बघा मूळ संख्या आहे 2, मूळ संख्या आहे 3, 3 आणि 2 5. सम आलं का? नाही आलं, म्हणजे हे चूक आहे यांचं, म्हणजे उत्तर होतं याचं सी. ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्या विरुद्ध संख्या असतात, वजा अधिक वजा, त्याच्यामुळं काय येणार आहे यांचं? विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या उत्तर. टोपली, एका टोपलीत काही फुले आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात म्हणले. बघा 12 मुलांना वाटली तर 8 फुले उरतात. 12 वजा 8. 14 मुलांना सारखी वाटली तर 10 उरतात. 14 वजा 10 बरोबर 4. म्हणजे कॉमन 4 आला. तर 12चा आणि 14चा लसावी काढायचा. बेसक 12 बेसाती 14, 7 सकून 42, 42 दुनी 84. आलेला कॉमन 4 काढून टाका. 84तनं 4 गेला, राहिला 80. पर्याय कुठं आहे बघा? पर्याय नंबर सी, उत्तर आहे 80. नेक्स्ट. 60 दिवसात संपवणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी? 60 दिवसात संपणारे काम किती दिवसात कंप्लीट करायचे? 36. मग हे जे 36 कुठे गेलं? 36 हाय असं ठेवा, त्याला भागिले फक्त 60 करा. 12 त्रिक 36 आणि 12 पंचे 60. 3/5. आता 3/5 ऑप्शन नाही, पण 5/3 तर आहेच की पुढं. मग उत्तर 5/3 घेतलं तरी बरोबर आहे. काय ते चुकीचं नाही. काम काळ वेग टॉपिक बघताना हे व्यवस्थित बघितलं जातं आणि हे सोपं सुद्धा आहे. फक्त आता वेळे अभावी हे सोडून द्या, उत्तर त्याचं तसंच येतं. किंवा मग हे उलटं करा. काय करा? 60/36 करा. 12 पंचे 60 आणि 12 त्रिक 36. संपलं. 5/3. चला नेक्स्ट. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणांची मापे 60 आणि 130 अंश आहेत. बाह्य कोणांच्या मापांची बेरीज असते 360 आणि अंतर कोणांच्या मापांची बेरीज असते 180. इथं काय दिलंय बघा? 60 व 130. जागेवर बेरीज करा. 190 आली. टोटल होती 360 वजा 190 बरोबर काय येते बघा? 200 नाही 100 येणार. 360 आणि 190. 0 16तनं 9 गेले 7 आणि इथं 2तनं 1 गेला 170. म्हणजे 90 पेक्षा मोठा आला. मग 90 पेक्षा जर 170 मोठा आला तर तो कसला कोण आला? विशाल कोण. एका चौरसाची बाजू 10% वाढली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? आता बाजू जर 10% वाढली तर क्षेत्रफळ कसं वाढेल? तर 2r अधिक r² छेद 100 म्हणजे 2 गुणुले 10 अधिक 10 गुणुले 10 भागिले 100. शून्याला 0 शून्याला 0. 10 दुनी 20 आणि 1 21. 21% वाढेल. उत्तर आले 21%. पर्याय नंबर 1. तर हे जे सूत्र लिहिलं हे सगळ्याला त्रिकोणाला बी लागू आहे, चौकोनाला बी लागू आहेच. नाटकाच्या तिकिटाची किंमत 25% वाढवल्यामुळे खप 15% कमी झाला. मूळ किंमत माहित नाही 100. 25% वाढवली 125/100. खप 15 कमी झाला. 100 वजा 15 85. 100 100 गेला. 25 चौक 100. 25 5 100. 5 5 25 8 45 म्हणजे 425 भागिले हा 4.
4 1 4, 4 न 2 ला नाही 0, 4 सक 24, उरला 1 0, 0.4 2 8 4 25, 106.25 म्हणजे 100 पेक्षा किती वाढला? 6.25 न वाढला. मग उत्तर आहे 6.25% वाढ. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडनं समान कर्ज घेतलं. ज्योतीने 2 वर्षात 8,680 भरलं. 2 वर्षात 8,680 आणि 5 वर्षात 11,200. वजाबाकी करून टाका. 5 न 2 गेला 3, 11,200 वजा 8,680. 0 10 न 8 गेला 2, इथं 1, 1 न 6 नाही, 11 न 6 गेला 5, इथं 10 न 8 गेला 2, 3 3 8 24, 3 चौक 12 0. वर्षाचं व्याज आलं 840 रुपये. आता हिनं 2 वर्षानं पैसे भरलं, ते वर्षाला 840 एक्स्ट्रा भरलं, 2 वर्षाला किती भरलं? 1680 भरलं. मग हे 1680 फक्त 8,680 काढून टाका. 1680 हे व्याज भरले. 0 0 0 आणि 7 म्हणजे उत्तर आलं पाहिजे. घेतलेली रक्कम होती 7,000. चला नेक्स्ट क्वेश्चन. सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. 1 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे 7 आणि 2 अंकी सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, पण ती सर्वात लहान पाहिजे. मग सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या आहे 15. या दोघांचा गुणाकार 15 7 105. उत्तर आहे 105. 72 ने निशेष भाग जाणारी. आता विभाज्यतेच्या कसोट्यानुसार उत्तर नंबर 2 येतंय बघा. एका पुस्तकाचा 3 पंचमांश भाग. आता 3 पंचमांश म्हणजे 3/5 आणि 15 पाने म्हणून अधिक 15 अधिक 125 पाने राहिली म्हणून 125. या दोघांची बेरीज करून टाका, झाली 140. मग 3/5 अधिक 140. आता हे काय होतं? 5 140 ला गुणतं. 5 गुणुले 140 भागिले 5 मधनं 3 गेला 2, 2 7 14 0, 7 5 35 आणि हा तो 0 म्हणजे 350. उत्तर आलं या प्रश्नाचं 350. नेक्स्ट. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ आणि ब दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. अ एकटा 12 दिवसात करतो, तर तिघे मिळून किती करतील? मग अ इज इक्वल टू 12, ब इज इक्वल टू 24. दोघांचं एकत्र काम 12 गुणुले 24 भागिले 36. 12 1 12, 12 त्रिकन 3 8 म्हणजे क इज इक्वल टू 8. आता तिघे मिळून म्हणले, मग तिघांचा लसावी बघायचा किती आहे? 12 24 आणि 8चा, तर ह्याचा लसावी आहे 24. मग 24 आला ना तर काय करायचं? 12 ला 24 येईपर्यंत मग गुणायचा. मग 12 दुनी 24, 24 1 24 आणि 8 त्रिक 24. 3 आणि 1 4 आणि 2 6. 6 भागिले 24, 6 1 6 6 चौक 24. प्रश्नाचं आन्सर पाहिजे 4. उत्तर आहे ह्याचं 4च. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ताशी 60 किमी सरासरी वेगाने जाणारी गाडी जर 75 किमी वेगाने गेली तर निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचते. तर कापलेलं अंतर काढा. आता हा पण एकदम सोपा आहे. काय म्हणले बघा, 60 न जाणारी जर 75 ने गेली, लसावी काढा. भाग जातोय 15 न, 15 चौक 60, 15 5 75, 5 चौक 20 गुणुले 15 झाला 300. 300 गुणुले, आता ह्या दोघांमधला गॅप जो फरक येतो ना तो येतोय 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा. म्हणून काय करायचं, 48 मिनिटं आहेत ना, हे 48 भागिले फरक 60. 0 ला 0, 6 पंचे 30, 8 पंचे 40, 4 पंचे 20, 20 40 म्हणजे 240. उत्तर आहे बघा इथं 240. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा इथं एक आहे. 2 3 4 याप्रमाणे असलेल्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी 3 संख्यांची सरासरी सांगा. आता मोठ्यात मोठ्या 2 अंकी 3 संख्या म्हणले. आता 2 3 आणि 4 या प्रमाणात आहे. त्या 2 3 आणि 4 मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे 99. आता 99 ला काय ह्या 4 न भाग जात नाही. मग 99च्या आतमध्ये 98 ला नाही, 97 ला नाही, 96 ला जातोय म्हणून घ्यायचा 96 भागिले 4 न भाग म्हणून 4. 4 दुनी 8 आणि 4 चौक 16. कॉमन आला 24. 24 दुनी 48, 24 त्रिक 72 आणि 24 चौक 96. आता ह्यांची सरासरी पाहिजे. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. 8 आणि 2 10 6 16, 9 आणि 1 10 7 17, 17 आणि 3 20 आणि 1 21 भागिले 3, 3 7 21, 3 दुनी 6 बनलं 72 म्हणजेच 72. मग उत्तर आहे ह्याचं 72. चला नेक्स्ट क्वेश्चन.
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौसेमी आहे, गुणोत्तर 3 4 5 आहे, तर कर्णाची लांबी सांगा। आता काटकोन त्रिकोण म्हणले म्हणून 1/2 गुणुले पाया गुणुले उंची इज इक्वल टू 150, कारण हे क्षेत्रफळ आहे। मग आता इथं प्रमाण दिले बघा 3 4 आणि 5, सगळ्यात मोठा असतोय तो आहे ह्या प्रश्नातला कर्ण, मग राहिला 3 आणि 4, मग संपला प्रश्न। 1/2 गुणुले 3x गुणुले 4x इज इक्वल टू 150। भागाकारात आहे पलीकडे गेला की गुणाकार होणार आहे, म्हणून 3 गुणुले 4 4 त्रिक 12 x चा वर्ग इज इक्वल टू 300। 12 1 12 उरला किती 12 म्हणल्यावर 12 दुनी 24, हा 12 दुनी 24 राहिला 6 12 पंचे 60, मग x चा वर्ग जर 25 तर x राहिला 5, संपला प्रश्न। 5 गुणुले 3 15 5 चोक 20 आणि 5 5 25, कर्ण मोठा आहे म्हणून उत्तर आलं ह्याचं 25। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा। 1.4 मीटर तळाचा व्यास असलेल्या एका धातूचा बंदिस्त दंडगोल बनवण्यासाठी एकूण धातूचा पत्रा किती लागेल। आता पत्रा म्हणजे एकूण पृष्ठफळ काढा, मग त्याचं सूत्र काय आहे 2 पाय r कंसात h अधिक r, एवढंच करायचं होतं, बाकी वेगळं काय नाही। मग 2 गुणुले 22/7 गुणुले r म्हणजे त्रिज्या, पण दिलाय d म्हणजे व्यास, मग 1.4 चं निम्म असतं 0.7, म्हणून 0.7 गुणुले h आणि r ची बेरीज, h आहे 2 आणि r आहे 0.7 म्हणजे बनला 2.7। पॉईंटचा विचार बघू आपण शेवटला, 7 ला 7 कॅन्सल, 22 दून 44 गुणुले हा 27, 44 गुणुले 27 7 चोक 28, 7 चोक 28 आणि 2 30, 4 दुनी 8 4 दुनी 8, 8 ला 8 8 ला 8 8 आणि 3 11, इथे एक घर इथे एक घर, 2 घरं पुढं पॉईंट, मिळाला 11.88, हो का 11.88 चौरस मीटर, समोर आहे आन्सर। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया। एका वस्तूवर 20% सूट दिली गेली, पुन्हा 10% सूट दिली गेली, तर शेकडा सूट किती झाली ते सांगा। मग आता पुन्हा तेच सूट दिली म्हणजे 100 गुणुले 80 छेद 100, पुन्हा 10% 90 छेद 100, 100 ला 100 गेला, 0 ला 0 0 ला 0 9 72, 100 वजा 72 इज इक्वल टू 28, प्रश्नाचा आन्सर आहे 28% सूट दिली गेली। चला नेक्स्ट क्वेश्चन। पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या अर्ध्याचं जर 10 तर अख्ख्याचं 20 आणि 20 ना 18 गेला उरला 2, उत्तर आलं ह्याचं 2। पुढे बघा 3 7 11 15 या संख्या मालेतील 40वी संख्या सांगा, म्हणजे श्रेणीवरचा हा प्रश्न आहे। मग आता श्रेणी म्हणले की काय करायचं, पहिली संख्या घ्यायची 3 अधिक विचारलेली 40 वजा 1 आणि बाहेर ह्या प्रत्येकातला कॉन्स्टंट फरक तो आहे 4 चा, 40 ने 1 गेला 39 गुणुले हा 4, 9 चोक 36 4 त्रिक 12 आणि 3 15 प्लस हा 3 म्हणजे किती आला 4 त्रिक 12 आणि 3 15 9 5 1 159। आता 40वी संख्या हो का 159, उत्तर आलं 159। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया। एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे, दुसऱ्या रांगेत 27, तिसऱ्या रांगेत 30, तर एकूण 30 रांगा आहेत, तर झाडे किती। श्रेणीवरचेच 2 प्रश्न आहेत, सेम क्वेश्चन परत रिपीट झालाय। मग काय करणार, पहिली संख्या 24 अधिक 30 म्हणून 30 वजा 1, एकूण 30 रांगा होत्या ना, आणि प्रत्येक वेळी डिफरन्स बघा 3 चा दिसतोय, म्हणून 29 त्रिक 9 त्रिक 27 3 दुनी 6 87 प्लस हा 24, मग 7 आणि 4 11 8 आणि 2 10 1 11, म्हणजे या 30व्या रांगेत एकूण झाडं आहेत 11, आपल्याला टोटल पाहिजेत झाडं, म्हणून पहिल्या रांगेतली झाडं अधिक शेवटच्या रांगेतली झाडं भागिले 2 गुणुले एकूण रांगा त्या होत्या 30, मग बे 1 बे बे 5 10 ला 15, हे तर दोघांची बेरीज 24 आणि 1 25 आणि 10 35 135, 135 गुणुले 15 5 5 25 तेरी 5 65 आणि 2 67, एकाला 5 एकाला 3 एकाला 1 5 5 आणि 5 10 2 12 7 आणि 3 9 आणि 1 10 आणि 1 आणि 1 2 20 25, ऑप्शन कुठे आहे बघा पहिला 20 25, हे बनलं या प्रश्नाचं आन्सर। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया। एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलापेक्षा 24 वर्षांनी जास्त आहे, 2 वर्षानंतर त्यांच्या 2 वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर मुलाच्याचे वय काढा। मग आता काय करायचं, तर मुलाच्या म्हणलंय म्हणून मुलगा x, दोघांच्या वयाची एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 न जास्त आहे, म्हणजे त्या व्यक्तीचं वय x अधिक 24
2 वर्षानंतर म्हणून x अधिक 2 आणि इथं x अधिक 26. 2 वर्षानंतर ते मुलाच्या दुप्पट होणार आहे म्हणून 2. 2 1 2 x बे 2 4 इज इक्वल टू x अधिक 26. मग 2x मधनं x गेला राहिला x आणि या 26 मधनं हा 2 गेला राहिला 22. उत्तर आहे x इज इक्वल टू 22. म्हणजे त्या मुलाचं वय हो का इथं ऑप्शन 22 वर्ष राहील. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया. P या नळाने एक पाण्याची टाकी 10 तासात भरते. Q या नळाने ती 14 तासात रिकामी होते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले परंतु 7 तासानंतर Q नळ बंद केला तर टाकीला भरायला किती वेळ लागेल सांगा. मग आता पहिला 10 तासात भरतोय, दुसरा 14 रिकामी करतोय. वजाबाकी आली 4. बे 2 4 बे 7 14 आणि बे 5 10. 7 5 35. 35 भागिले 35 टाकी पूर्ण भरलेली असणार आहे. आता प्रश्न काय म्हणला 7 तासानंतर म्हणजे 7 तास नळ चालू राहिला म्हणून ह्याला गुणुले 7 करा. 7 1 7 7 5 35. आता 35 तासात पूर्ण भरली म्हणजे इथं 1 आहे अंशात. 1 भागिले 5 एवढी टाकी भरली आहे. राहिली किती 5 मधनं 1 गेला 4/5. राहिलेली टाकी कुणाला भरायची या P ला. P किती तासात भरतोय 10 मध्ये गुणुले 10. 5 1 5 5 2 10 4 2 8. 8 तासात भरेल. पहिला ऑप्शन 8 आहे पण ह्या दुसरा नळ जो चाललाय तो 7 तास ऑलरेडी चालला होता म्हणून 8 अधिक 7. 8 आणि 7 झाला 15. मग उत्तर आहे प्रश्नाचं ह्या 15 तास. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने सांगा. 12 गुणुले 11 भागिले 2 बेसक 12 आकर्षक 66. संपला. एका पिशवीमध्ये 8 लाल 7 निळे 6 हिरवे चेंडू आहेत. कोणताही एक चेंडू काढला असता तो लाल किंवा हिरवा नाही नसण्याची संभाव्यता. मग आता एकूण 3 आहेत. कुठले लाल निळा हिरवा. मग लाल आणि हिरवा नसला तर असणार कुठला निळा. मग संपलं. एकूण किती आहेत 8 आणि 7. 8 आणि 8 16 वजा 1 15. 15 आणि 6 21 आणि निळा इथं 7. 7 भागिले 21. 7 1 7 7 3 21. उत्तर आलं 1/3. ही होती संभाव्यता. सगळ्या टॉपिकला धरून चाललाय हा पेपर. बऱ्यापैकी सगळ्या टॉपिकला धरूनच होता. 6450 रुपये मुदलाचे दशादशे 5% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज सांगा. आता सरळ व्याज म्हणलं की PRT छेद 100. PRT छेद 100. मग आता काय घ्या 6450 गुणुले 5% गुणुले 4 वर्ष भागिले 100. शून्याला शून्य गेला. 5 1 5 5 2 10 बे 2 4. 45 2 90 आणि 6 2 12 म्हणजेच आन्सर आहे 1290. मग ऑप्शन मध्ये बघा पहिलाच ऑप्शन 1290. संपलं. बाकी बुद्धिमत्ता पण एकदम बऱ्यापैकी सोपी आहे त्याच्यामुळं पेपर विशेष अवघड नव्हता. आता ह्या पेपरला मेरिट कसं लागेल ठराविक प्रश्न ह्याच्यात सोपे आहेत आणि ठराविक प्रश्न अवघड आहेत. त्याच्यामुळं मुलाला किती पाहिजेत ह्या पेपरला मार्क तर 40+ वाला मुलगा 90च्या आसपास पाहिजे. ओपनवाला बरोबर 132-33च्या आसपास पाहिजे आणि पोरगी ओपनची जर असेल तर 40 आणि इकडं 82-83 म्हणजे 122 123 याच्या प्लस चालली तर काम होऊन जाईल ह्या पेपरला. एवढा पण पेपर सोपा नाही आणि एवढा पण पेपर अवघड. फक्त एवढं होतं की ज्याचा अभ्यास आहे त्याला हा पेपर खरंच सोपा गेला. त्याच्यामुळं नेक्स्ट हे पुढचे बुद्धिमत्ता सोपा आहे म्हणून त्याच्यात काही वेळ घालवत नाही. अभ्यास मन लावून करा. नायगावची तयारी चांगली ठेवा. थँक्यू.